मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण. मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतो. क्लासेस वगैरे आपण चालू केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि प्रत्येक एक लहान लहान माहिती मी आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म घ्यायचा आहे. तो फॉर्म या टाईपचा मिळणार आहे. आपल्याला हा फॉर्म घ्यायचा आहे आणि हे फॉर्म आपल्याला भरायचं आहे. तर हे फॉर्म भेटन कुठं? शेतूमध्ये भेटन, झेरॉक्स सेंटरवर भेटन, प्रत्येक जागी आपल्याला हा फॉर्म भेटेल. तर यामध्ये काय भरायचं डिटेल मी सांगतो. इथं सांगितले आहे प्रतिमध्ये इथे सरपंच, ग्राम सचिव, अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे, इथे तालुका टाकायचं आहे, इथे जिल्हा टाकायचा आहे. तर मित्रांनो, अर्जदारांचे नाव श्रीमती असो या श्री असो ज्यांना लाभ घ्यायचा आहे या योजनेचे, यामध्ये पत्ता आपण जिथे राहता मूळ निवासस्थानी हे पत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मूळ निवासस्थानी आपण जो पत्ता तो टाकायचा आहे आणि ते तालुकासुद्धा टाकायचा आहे आणि ते जिल्हासुद्धा टाकायचा आहे. तर या प्रकारचा फॉर्म आहे. तर या फॉर्ममध्ये अनेक माहिती दिलेली आहे की यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो. तर व्यक्तिगत क्षेत्रासाठी आपण यामध्ये वृक्ष लागवडसुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर 1 हेक्टरमध्ये, त्यानंतर नंबर 2मध्ये व्यक्तिगत शेततळे आपण 15x15चे हे सुद्धा आपण लाभ घेऊ शकतो. 3 नंबरमध्ये दोन्ही रस्त्याच्या दोन्ही तर्फेने आपण शेतासाठी वृक्ष लागवडीसुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर यामध्ये कंपोस्ट बेंडिंग हे सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन आणि जनावरांचे गोठे हे सुद्धा आपण घेऊ शकतो. तर आपण सगळ्यात पहिले आता याचं आपण हे बघूया की शेळीपालनमध्ये आपल्याला किती भेटते. जनावरांचं बघूया. तर जनावरांचा मोठा गोठा बांधकाम म्हणजे याचे पैसे कसे मिळणार, काय मिळणार या फॉर्मवर सविस्तर माहिती आहे. आपण हा फॉर्म घेऊ शकतो. त्यानंतर काय सांगितलं आहे पुढे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या जमाती NT व भटक्या विमुक्त जाती DT, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबसुद्धा यामध्ये लाभ घेऊ शकतो. महिलांना प्राधान्य सगळ्यात पहिले असं सांगितलं आहे. शारीरिक अपंगत्व यांनासुद्धा या वर्गामध्ये लाभार्थी प्रवर्गांना निवड करता येईल. त्यामध्ये भूसुधारक योजने लाभार्थी, इंदिरा गांधी आवास योजने लाभार्थी, अनुसूचित जाती व जमाती व प्रत्येक जाती धर्मासाठी ही योजना लागू आहे. तर त्यानंतर यामध्ये काय म्हटलं आहे आपण थोडक्यामध्ये घेऊया.